मम्मा मयुरी मयुरी मम्मा प्लीज रिलॅक्स. डॉक्टर आहेत ना, डॉक्टर चेक करतात. डॉक्टर काय झालंय? एनिथिंग सिरियस? या इकडे. खूप मोठा धक्का बसलाय त्यांच्या मनाला आणि म्हणूनच त्यांना हा पॅनिक अटॅक आलाय. पण डॉक्टर हे झालंय कशामुळे? तुम्ही ऐकलं नाही? सतत त्या कुठल्या तरी मयुरी नावाच्या मुलीचं नाव घेत होत्या. या मयुरीमुळेच त्यांना आज हा पॅनिक अटॅक आलाय आणि हा अटॅक अनेकदा जीव घेणं ठरू शकतो मिस्टर राजवीर. आता इथून पुढे या मयुरीला कधीही यामिनी मॅडमच्या समोर येऊ देऊ नका. एवढंच काय तर मयुरी हे नाव सुद्धा यामिनी मॅडमच्या समोर येता कामा नये, नाहीतर पुन्हा त्यांना पॅनिक अटॅक येऊ शकतो. मयुरी हो, याच्यावर अजून काहीतरी उपाय, काहीतरी वेगळी ट्रीटमेंट असेल ना? मयुरीला लांब ठेवा, हाच एक उपाय आहे. येते मी. मयुरी राजवीर डार्लिंग, तर या घरात डॉक्टरच काय, यमदूत पण आला ना तरी तो बोलेल माझ्याच बाजूने. त्यामुळे गुड बॉय सारखं मयुरीला विसरून जायचं आता. सर गुड मॉर्निंग. मॉर्निंग. सरांचा चेहरा का पडलाय आज? आमच्या लग्नाचा विषय घरी कळल्यावर काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? सर काही झालंय का? तब्येत? नाही, असं काही नाही. मला रात्री ऍक्च्युली जरा जागरण झालं माझं, दॅट्स ऑल. फोनवर बोलत होतात का रात्री उशिरापर्यंत? हा सर, तुम्हाला सांगायचंच राहिलं, मी आज सकाळी सकाळी मयुरी मॅम कडे गेलो होतो. खूप आनंदी होता त्या. काही विशेष घडलंय का? भाऊसाहेब, मिस मयुरींना विचारण्याच्या गोष्टी तुम्हाला का विचारतोयस? एनिवे, त्यांनाच विचार. हो, मी आलोच. असं काय सर? काय झालं यांना? गॅरी सर, राजवीर सरांचा मूड ठीक नाहीये का? काही झालंय का? काय नाही झालंय. काय झालंय? हे ना, गॅरी, ऐक, मी काय बोलतोय ते लक्ष देऊन ऐक. हे बघ, मम्माची तब्येत खराब आहे आणि अशा कंडिशन मध्ये मम्मा मिस मयुरींबद्दल जे काही बोलली त्याबद्दल मिस मयुरींना कळता कामा नये. गॅरी सर, काही झालंय का? असं का विचारतोय तू? भाऊसाहेब ब्रो काय बोललाय का तुला? नाही ना सर, काहीच नाही बोलले, पण आल्यापासून खूप टेन्शन मध्ये आहेत म्हणून मी तुम्हाला विचारतोय. सांगा ना, काही झालंय का? तुला सांगण्यासारखं नाही म्हणूनच तो बोलत नाही ना. सांगण्यासारखं नाही आहे म्हणजे? गॅरी सर ऐका ना, काही सांगण्यासारखं असेल तर प्लीज प्लीज मला सांगा. नाही, काय सांगण्यासारखं नाही. गॅरी सर, मी त्यांचा बॉडीगार्ड आहे, मला त्यांच्याबद्दल सगळं माहिती असलं पाहिजे म्हणून मी सांगतोय. प्लीज सांगा गॅरी सर, काय झालंय? सर, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, प्लीज. सुरक्षा? हा, प्लीज सांगा. ते ना, फोन आहे भाऊसाहेब, खूप जरुरी फोन आहे, आपल्याला घ्यायला पाहिजे. 2 मिनिटं. नाही, आपण आलो. आपण 2 मिनिटं. गुड मॉर्निंग गॅरी सर. हाय मिस ब्युटी, गुड मॉर्निंग. काय करेक्ट टाइमला कॉल केला माहितीये? तुम्ही नसताना तर आता आपली विकेटच गेली असती. म्हणजे? नाही, काय नाही, तुम्ही सांगा ना.
आज आपली याद कशी आली? गॅरी सर, काल तुम्ही घरी गेल्यावर काय झालं ते मला सांगा ना. घरी गेल्यावर? असं काय करता? म्हणजे काल तुम्ही घरी गेल्यावरती राजवीर सरांनी त्यांच्या आईला सांगितलं असेल ना त्यांच्या आणि मयूच्या लग्नाबद्दल. मग काय म्हणाल्या त्या? हो ते तर ना. हा, नाही काय नाही. असं काय करता सांगा ना, ते काहीतरी बोलले असतील ना. नाही मिस ब्युटी, काय झालंच नाही. गॅरी सर, तुम्ही असं करणार मला नाही सांगणार? वाटल्यास मी तुम्हाला ना एकदम अशी प्रॉमिस करते की मी कुणालाच नाही सांगणार. तुम्ही मला सांगितलंय. हे बघा मिस ब्युटी, असं तुम्ही एवढ्या वेळा विचारताय तर आपल्याला काय नाही बोलता तर येत नाही. पण तुम्ही आपल्याला एक प्रॉमिस द्या का आपण जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही कोणाला पण सांगायचं नाही. हा, सांग. मिस ब्युटी, आपण तर तुम्हाला सगळं सांगितलंय. आपलं तोंड म्हणजे ना ब्रेक फेल झालेली गाडी आहे. पण ऐका ना, तुम्ही आपल्याला प्रॉमिस दिलाय, प्लीज लक्षात ठेवा. तुम्ही प्लीज चुकूनपणे मयुरीला सांगू नका. त्यात ब्रोन आपले छोटे छोटे तुकडे करून आपल्याला डीप फ्राय करून त्यात आपल्यावर मीठ मसाला टाकून खाऊन टाकेल आणि ढेकर पण देणार नाही. ओके, बाय. बाय. व्हेरी गुड. मला वाटलंच होतं या राजवीर सरांची मम्मी आहे ना काहीतरी नाटकच करणार. मयूला सांगायला पाहिजे मला हे. मयू, हा बोल ना ब्युटी. हॅलो मयू, अगं ऐक ना. बाप रे ब्युटी, हा तरीच आज सकाळी राजवीर सर खूप टेन्शन मध्ये होते ग. काही बोलले पण नाही व्यवस्थित. हा मयू, ही राजवीर सरांची मम्मा ना आता माझ्या डोक्यात जायला लागली. ब्युटी, तू काहीच काळजी करू नकोस. नाटकं काय फक्त त्यांनाच करता येतात का? आणि कितीही प्रयत्न केला ना तरी पण माझं आणि राजवीर सरांचं नाटक ते कधीच तोडू शकत नाही. म्हणजे काय करणार काय आहेस तू? तुला मी सगळं सांगते, तिथे येते मी. पण ऐक, तुला आज खूप मोठं काम करायचं आहे, तयार राहा. हा, तुझ्यासाठी तर मी जन्मापासून तयार आहे. ठेवते, बाय. ब्रो, पण आपल्याला कळतच नाही का तू किती दिवस आहे मयुरीपासून लपवणार आहे. गॅरी, डॉक्टर मम्माला काय म्हणाले तू ऐकलंस ना? अरे तेच तर बोलतोय आपण. डॉक्टर तर बोलतात का तू मयुरीचं नाव पण नाही घ्यायचं मम्मा समोर. मग नाव न घेता तू कसं मम्माकडे शादीचा टॉपिक काढणार आहे सांग आपल्याला. हे बघ, मला नाही माहिती, माझं ना डोकंच काम करत नाही. तू जरा शांत बस इथे. ब्रो, किती टाइम शांत बसायचं आहे? हा, शांतीने काय सॉल्व्ह होणार आहे का? नाही तू दिमाग चालव. दिमाग नाही चालवलं तर तुमची शादी कशी होणार? तुझी आणि तिची शादी व्हायला पाहिजे ना. ती सर, आत येऊ? येस, ये ना भाऊसाहेब, ये. प्लीज. नको सर. काय काही महत्वाचं काम होतं का? नाही, आम्ही पण जरा इम्पॉर्टंटच बोलत होतो म्हणून. हा, सॉरी सर, मला आज सुट्टी हवी होती. सुट्टी? हा प्लीज सर. हा, सुट्टी ना, ठीक आहे, घे सुट्टी, घे भाऊसाहेब. थँक्यू सर, थँक्यू. भाऊसाहेब, गॅरी, हा भाऊसाहेब मिस मयुरी अशा अचानक एक दिवसाची सुट्टी घेऊन का गेला? हे आपल्याला पण नाही माहिती ब्रो. गॅरी, तू चुकून पण भाऊसाहेब कडे मम्मा बद्दल काही बोलला नाहीस ना? चुकून पण नाही. गॅरी, तसं काही असेल तर मला आत्ताच सांग प्लीज. नाही बोललो ब्रो. आपण भाऊसाहेबला काय नाही बोललो. आपण नुसता
काय आपण नुसतं काय आपण आता काय नाही ब्रो, तू असं शक का करतो आपल्यावर? तू असं आपल्यावर शक केलं तर आपल्याला किती वाईट वाटतं माहितीये? आपण कोणाला पण काय नाही सांगितलं, आपण मयुरीला पण नाही सांगितलं भाऊसाहेब बद्दल, आपण भाऊसाहेबला पण नाही सांगितलं मयुरी बद्दल, कारण आपल्याला माहितीये मयुरी भाऊसाहेब आहे, भाऊसाहेब मयुरी आहे. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कळलं. गुड. गडबड फक्त एकच झाली आहे का आपण सगळ्या मिस ब्युटीकडे पचकलं. पण त्यांनी आपल्याला वचन दिलंय का त्या मयुरी समोर काय बोलणार नाही. पण त्यांनी वचन तोडलं तर आई शपथ, कसलीच दिसतीयस. खूप ते हे म्हणतात ना, ते ते म्हणतात ना, नाही नाही ते नाही ते हा ते वाटतंय मला. असं काय माझ्याबद्दल? कसला कमाल मेकअप केलाय मी तुझा. तू मयूर आहेस हे कळतच नाहीये. मयुरी नको म्हणूस बालिके, बाबा सुनामी उपाय करतो नामी. रिम भट्ट स्वाहा. बेबीस का हळू बोल ना जरा. काय हळू बोल काय? तंत्र मंत्र सगळ्यावर एकच उपाय, बाबा सुनामी रिम भट स्वाहा. तर आता हसू नको. कुठेच गॅरी सर? बोल ना. ए मयूर तुझा तो मंत्र म्हण ना, म्हणजे गॅरी सर लगेच हे होऊन जातील. मी काय खरोखरची बाबा आहे का काय? तू पण ब्युटी. गॅरी सर. हॅलो 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 हॅलो. हा हॅलो मिस ब्युटी, आपण पोहोचतोय. आपण पोहोचतोय. काय गॅरी सर, मंत्र पण नाही म्हटलं तुम्ही लगेच. हे चिटिंग आहे. काय दादा कशाला बोलते मंत्र? हा तुम्ही दिसलात. हा एक मिनिट काका, इथे इथे लेफ्टला घ्या, लेफ्टला घ्या. हा इथे. कुठे आहेत गॅरी सर? किती गॅरी सर. मिस ब्युटी हा आपण आलो. या मिस ब्युटी हेच ते का सायक्लोन बाबा? सायक्लोन नाही, सुनामी. सुनामी बाबा सुनामी. रिम भट्ट स्वाहा. तसं आपला काय ह्या सगळ्या मॅटर मध्ये भरोसा नाही, पण कोण बोलतं ते पण मॅटर करतं ना. मिस ब्युटी तर आपल्या काय बेस्ट फ्रेंड, ही आपले बेस्ट फ्रेंड आहे ना. हा. आणि गॅरी दोस्तीसाठी जान पण देऊ शकतो. ते तर नुसतं ह्या बाबांना घरी घेऊन जायचंय म्हणून आपण लगेच रेडी झालो. तुम्ही तर आपले बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड म्हणायचंय ना तुम्हाला? हा. तुमचं झालं असेल तर आपण निघूया का? मिस ब्युटी या बाबाला घरी घेऊन गेलो तर काय झमेला नाही ना होणार? बेला काय? काही नाही करत गॅरी सर, काही नाही काही नाही. बाबा चांगले. बाबा नाही नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही येणार हे घरी सांगितलं नाही ना, तर उगाच मामा चिडेल आपल्यावर. हो मग बाबा शांत करतील ना. बाबांकडे असे 101 उपाय आहेत ना. बाबा काहीही करू शकतात. बाबा सुनामी. रिम भट्ट स्वाहा. आहा. पण बाबा आपल्या ममाला काय होणार नाही ना? नाही म्हणजे ती बिचारी ऑलरेडी जाम त्रासामध्ये आहे. काळजी करू नकोस बच्चा, त्यासाठीच तर आपण तुझ्या घरी चाललोय. सुनामी बाबा आहेत, आता सगळं काही ठीक होणार. रिम भट्ट स्वाहा. आहा. बाबा पण असं डायरेक्ट घरी काही बोलू नकोस. कोण? गेम. मिस ब्युटी तर आपल्याच आहे. हा वाईट शक्ती. काय बोलताय बाबा? वाईट शक्ती. बाबा आपल्याला तर हे सगळं हॉरर फिल्म सारखं वाटतंय. तिथेच आहे. कोण?
तिथे आहे. बाबा आपल्याला दिसत का नाही? मला दिसते. लांबा आपल्या जवळ नाही का? दिसते. बाबा कुठे कुठे? तिच्या केसात हरवून गेलीये. हल्ली नको हल्ली नको हल्ली नको. चला आपण जाऊया बाबा. बाबा आपण जाऊया. बाबा बाबा आपण रिक्षाने नाही जाऊ शकत. कारण आपण तिघं बसलो तर वाईट शक्ती कुठे बसणार? 4थी सीट अलाउड नाही. बाबा बाबा गाडी सर काही नाही. चला 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 तुम्ही. आहो ती टपावर बसून येईल. गेली गेली ती गेली. चला चला पटकन चला. आता स्वतः डॉक्टरच सांगून गेलेत म्हटल्यावर लग्नाचा विषय तर सोडच. मयुरीचं नाव पण नाही काढणार राजवीर माझ्यासमोर. कसला हुकमी एका काढलायस तू? या ना या. मम्मा मम्मा काय झालं तुला? गॅरी, मला ना आत आजारी असल्यासारखं वाटत होत रे. मिठू म्हणाली इकडे येऊन झोप. काय कोण आहात? कोण तुम्ही? बाबा सुनामी. काय करतो नामी. जय काली कलकत्ते वाली तेरा वचन न जाए खाली. खाली बली खाली बली. हिम्मत स्वाहा. ए गॅरी काय चाललंय? व्हॉट्स गोइंग ऑन? हे कसले ध्यान घेऊन आलायस तू घरात? काय काय बाहेर काढ त्याला. बाहेर काढ. ए आउट. बाहेरच काढणार आहे. या घरातल्या वाईट शक्तीला बाहेरच काढणार. हिम्मत स्वाहा. चुप. गॅरी काय चाललंय? हा काय प्रकार आहे? काय चाललंय सांगशील का तुम्हाला? तू ब्युटी आहेस ना, मयुरीची मैत्रीण? हो नमस्कार. चुप. तू इथे का? गॅरी काय चाललंय? ही इथे काय करते? मग आपण तुला सगळं सांगतो. तू नुसता 2 मिनिटं आपला ऐक. मग आपल्या घरी बॅक टू बॅक प्रॉब्लेम येतच आहेत ना, म्हणून आपण त्यांना आणलंय. मम्मा मिस ब्युटीने सांगितलंय का त्याचे बाबा आहेत ना, त्यांनी 14 साल हिमालयावर अशी अशी तपश्चर्या केली आहे. मम्मा ते आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. गॅरी तुझं डोकं फिरलंय का? तुला माहिती नाही या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये. ते पण काय ग तू त्याला? मम्मा हे जर सगळं खोटं असेल तर ते आत्ताच्या आत्ता इथे साबित होईल ना. म्हणजे काय? म्हणजे मम्मा जर हा बाबा खोटा असेल तर आपण स्वतः त्याला धक्के मारून बाहेर काढू. तुझी कसं? गॅरी मीच बाहेर काढतो. मम्मा नको. मम्मा मम्मा तुझ्यातलं भूत बाटलीत भरून समुद्रात फेकून देईल. काय करणार आहेस तू? मला सगळं माहितीये. या घरात काय काय चालू आहे. काय माहितीये तुला? दिग्विजय सराफ कसे गेले, राजवीर सरांवर हल्ले कसे होत आहेत, बिझनेस मध्ये प्रॉब्लेम का होतो, कुणामुळे होतो, सगळं माहितीये मला.
कधीपर्यंत अवॉइड करू शकणार आहे मी मिस मयुरींना? डॉक्टरांनी मम्माच्या तब्येतीबद्दल जे काही सांगितलंय ते मला कधी ना कधी तरी त्यांना सांगावंच लागेल. आमच्या लग्नात असे प्रॉब्लेम्स होत आहेत हे कळल्यावर मिस मयुरींना खूप वाईट वाटणार आहे. काय करू काय सुचतच नाहीये.